नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले डेली मार्केट व्लॉग्स मध्ये, जिथे आपण बघतो डेली मार्केटचा डेटा आणि डेली मार्केट बद्दलचे डिटेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले डेली मार्केट व्लॉग मध्ये, जिथे आपण बघतो डेली मार्केटच्या मुवमेंट. तर जसं की आपण आज बघू शकता की मार्केटने एक रिव्हर्सल दिले आहे, पॉझिटिव्ह रिव्हर्सल दिले आहे आणि वोलेटिलिटी इंडेक्स सुद्धा 15% खाली आलेला आहे. तर जसं की आपण बघू शकता की इंडिया विक्स 17.86 वर क्लोज झालेला आहे, 15% करेक्ट झालेला आहे, म्हणजे कमी झालेला आहे. तर आपण बघू शकतो की विक्सचा डेटा, आपण चार्ट बघू शकतो की काल एक सॉलिड बुलिश कॅन्डल विक्सने बनवली होती, आज सॉलिड बेरिश कॅन्डल विक्सने बनवलेली आहे आणि लोअर लेवल्सला कालच्या क्लोजिंग पेक्षा खाली आज विक्स क्लोज झालेला आहे. आणि निफ्टी 50 आपण बघू शकतो की 24,765ला 285 पॉईंटनी वाढून 1.17%च्या मुवमेंटनी क्लोज झालेला आहे. तर हा एक डेड कॅट बाउन्स असू शकतो. डेड कॅट बाउन्स म्हणजे काय, तर कॉन्झिक्युटिव्ह मार्केट पडल्यानंतर एक मार्केट रिव्हर्सल देतं थोड्या पिरियडसाठी, त्याला आपण शॉर्ट कव्हरिंग सुद्धा म्हणू शकतो, किंवा शॉर्ट पोझिशन ज्यांच्या असतात ते शॉर्ट पोझिशन्स मध्ये त्यांचे प्रॉफिट्स बुक करतात, त्याला आपण एक डेड कॅट बाउन्स असं म्हणतो. तर आता आपण बघू, सेन्सेक्स क्लोज झाला 80,015 वर 1.14%नी वाढून. निफ्टी मिड कॅप क्लोज झाला 21,326 वर. निफ्टी 500 क्लोज झाला 22,697 वर 1.29%नी वाढून. तर नेट सगळे इंडायसेस आज वर गेलेले आहेत. पण ह्याला तुम्ही एक बुलरन समजू नका, किंवा एक पॉझिटिव्ह मुवमेंट समजू नका. तर मार्केट कॉन्झिक्युटिव्ह डेज पडल्यानंतर एक वरच्या लेवलला अपटिक देतं शॉर्ट कव्हरिंगमुळं. तर त्याला आपण असं इंटरप्रेट करू शकतो. जेव्हा मार्केट एका लेवलच्या वर सस्टेन होईल, जसं की आपण निफ्टी 50चा चार्ट बघू, 25,000च्या वरती मार्केट 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज 25,250च्या अराउंड आहे. तर त्याच्यावरती जेव्हा मार्केट क्लोज होईल, तेव्हा एक सस्टेनन्स मार्केटमध्ये, एक पॉझिटिव्ह सस्टेनन्स मार्केटमध्ये दिसेल. तोपर्यंत मार्केटमध्ये कधी जिओपॉलिटिकल कंडिशन्समुळे, जसं की आपण बघू शकतो इराण US वॉर चालू आहे, तर त्या वॉरमुळं एक मार्केटवर, कमोडिटी मार्केटवर प्रेशर क्रिएट झालंय, आणि त्या कमोडिटी मार्केटच्या प्रेशरमुळे इन्फ्लेशनची रिस्क वाढलेली आहे. त्या इन्फ्लेशनच्या रिस्कमुळे स्टॉक मार्केट प्रेशराईज झालेलं आहे. तर ते स्टॉक मार्केटवरचं प्रेशर जोपर्यंत हटत नाही, जोपर्यंत वॉर स्टॅबिलाइज होऊन एक ते ॲग्रीमेंट होत नाही, किंवा एक शांतता प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये टेन्शन्स किंवा फिअर हे सेंटिमेंट वाढलेलंच राहील. आणि जेव्हा फिअर आणि ग्रीड हे सेंटिमेंट्स मार्केटमध्ये वाढतात, तेव्हा मार्केटची वॉलेटिलिटी वाढते, आणि मार्केटची वॉलेटिलिटी वाढल्यामुळे मार्केटवर एक प्रेशर क्रिएट होऊन मार्केट करेक्शन्स देत असतं. तर आता आपण बघू की 24,765 वर निफ्टी क्लोज झालेला आहे. वरच्या लेवल्सला 25,000चा एक रेजिस्टन्स आहे, 25,250चा एक रेजिस्टन्स आहे. खालच्या लेवल्सला आपण बघू शकतो की 24,300 आणि 24,500 तुमचे सपोर्ट लेवल राहू शकतात निफ्टीच्या चार्ट डेटाच्या हिशोबाने. चार्ट व्हॉलेटिलिटी इंडेक्स मध्ये जेव्हा वाढतो, आणि मार्केट व्हॉलेटिलिटी आणि अनसर्टन जिओपॉलिटिकल किंवा मॅक्रो इकॉनॉमिक कंडिशन्स मध्ये, चार्टचा डेटा आपल्याला जास्त उपयोगाचा नसतो, कारण की चार्टचा डेटा रोज एक ड्रास्टिक चेंज घेत असतो. की पास्ट परफॉर्मन्स डज नॉट क्वालिफाय दॅट इट विल परफॉर्म सेम ॲज प्रिव्हियस डे परफॉर्मन्स. हे आपण इथं बघितलेलंच आहे की जिथं आपण एक सॉलिड मार्केटमध्ये करेक्शन झाल्यानंतर मार्केट वरच्या लेवलला क्लोज झालं, म्हणजे गॅप डाऊन ओपन होऊन सुद्धा एक ग्रीन कॅन्डल बनली, परत इथं गॅप डाऊन ओपन झालं, पण परंतु खालच्या लेवलला मार्केट सस्टेन झालं नाही, एक ग्रीन कॅन्डल बनली. परत मार्केट आज गॅप अपनी ओपन झाला, आणि मार्केटमध्ये वरच्या साईडला एक ग्रीन कॅन्डल बनली. तर हा बघा, एक खालच्या लेवलला एक पॉझिटिव्ह पॅटर्न म्हणता नाही येणार याला, पण एक खालच्या लेवलला मार्केट सस्टेन करत नाहीये, तर लोअर लेवल्सला मार्केटमध्ये म्युच्युअल फंड्सचा DIIचा इन्फ्लोजमुळं माइट बी मार्केट सस्टेनन्स दाखवत आहे एक प्रकारचा. पण FIIचा आउटफ्लो मार्केटमध्ये राहू शकतो, कारण की इंटरेस्ट रेट जर वाढला, ह्या जिओपॉलिटिकल कंडिशनमुळे इंटरेस्ट रेटच्या रिस्क वाढतात. इंटरेस्ट रेट जर वाढला तर फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट अट्रॅक्टिव्ह रिटर्न्स देत असतील, तर FII त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जास्त बुलिश होतील आणि तिथे इन्व्हेस्ट करतील.
तर अशी एक मार्केटची कंडिशन बनलेली आहे आता अनसर्टन. तर त्याच्यानुसार तुम्ही तुमचे टाईट स्टॉप लॉसेस नुसारच ट्रेडिंग करा. आता बघू आपण ऑप्शनचा डेटा. ऑप्शनच्या डेटामध्ये आज आपण बघू शकतो की फ्युचर क्लोज झालं 24,742 ला, म्हणजे 24,750 हा तुमचा ऍट द मनी स्ट्राईक आहे. तर तुम्ही कॉल पुटचा डेटा जर नीट ऑब्झर्व केला तर कॉल पुट मध्ये तुम्हाला जास्त ओपन इंटरेस्ट चेंज दिसणार नाही. जसं की काल मी म्हटलेलो की जेव्हा मार्केट वोलटाईल असतं तेव्हा रायटर्स किंवा सेलर्स जे असतात ते जास्त ऍक्टिव्ह नसतात किंवा त्यांना लॉसेसचे चान्सेस असतात, कारण की सेलिंग मध्ये लॉस हा तुमचा अनलिमिटेड असतो आणि इतक्या वोलटाईल कंडिशन मध्ये कुणी एवढी रिस्क घेण्यास तयार नसतं. तर मार्केटमध्ये रायटर्सचा प्रभाव कमी असल्यामुळे तुम्हाला ओपन इंटरेस्ट ड्रास्टिक चेंजेस कुठल्याही स्ट्राईक प्राइस मध्ये दिसणार नाही. तर तुम्ही बघू शकता की 24,500च्या पुटमध्ये 56 लाख कॉन्ट्रॅक्ट आहे, तो तुमचा एक सपोर्ट आहे. 24,000च्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 76 लाख ओपन इंटरेस्ट आहे, तो तुमचा एक सपोर्ट आहे. तो 24,500 आणि 24,000 हा तुमचा एक सपोर्ट आहे ऑप्शन डेटानुसार. तर 25,000 मध्ये 68 लाख कॉलमध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे आणि 25,500 मध्ये 84 लाख कॉलमध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे. तर हा तुमचा एक रेजिस्टन्स 25,000 आणि 25,500 हा तुमचा एक रेजिस्टन्स असू शकतो. आत्ताची रेंज तुमची बनत आहे मार्केटमध्ये ऑप्शन डेटानुसार 25,500 आणि 24,500च्या अराउंड. तर ह्या रेंज आणि 24,000 खालचा एक सपोर्ट लेवल. तर ह्या रेंजमध्ये मार्केट या रेंजमध्ये मार्केट राहू शकतं. तर काय वॉरचे काय अपडेट्स येतात त्याच्यावर मार्केटची कंडिशन खूपच डिपेंड आहे. तर आता बघूया ओपन इंटरेस्ट चेंज डेटा. ओपन इंटरेस्ट चेंज डेटामध्ये तुम्ही बघू शकता की शेडेड रिजन आज जास्त नाहीयेत. शेडेड रिजन जास्त नाहीत म्हणजे ओपन इंटरेस्ट चेंज जास्त झालेलं नाही. तर इथं बघू शकता तुम्ही 25,000च्या स्ट्राईक मध्ये 5 लाख कॉन्ट्रॅक्ट फक्त वाढलेले आहेत आणि 25,200च्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये 10 लाख कॉन्ट्रॅक्ट वाढलेले आहेत. आणि खालच्या लेवल्सला आपण पुट मध्ये बघू शकता की 29 लाख कॉन्ट्रॅक्ट 24,600 वर वाढलेले आहेत, तो तुमचा एक सपोर्ट असू शकतो. आणि 24,450 ला एक 17 लाख कॉन्ट्रॅक्ट वाढलेले आहेत. त्यापेक्षा जास्त कुठेच ओपन इंटरेस्ट चेंज झालेला नाहीये. जसं की मी सांगितलं की पुट रायटर्स कॉल रायटर्स जास्त ऍक्टिव्ह नाहीये वोलटाईल मार्केट कंडिशनमुळे, त्याच्यामुळे ओपन इंटरेस्ट चेंज ड्रास्टिक तुम्हाला इथं दिसत नाहीये. तर हा डेटा लक्षात घेता तुम्ही टाईट स्टॉप लॉसेस बरोबर ट्रेडिंग करा. इवन दो हाय व्हॉलेटिलिटी कॉल बायर्स आणि कॉल सेलर्ससाठी एक चांगला संकेत असती, तरी पण मार्केटमध्ये कुठलीही मूव येऊ शकते, आयदर पॉझिटिव्ह किंवा आयदर निगेटिव्ह ड्यू टू हाय व्हॉलेटिलिटी. तर तुम्ही टाईट स्टॉप लॉसेस आणि व्यवस्थित मार्केट अनालिसिस बरोबरच आणि एक हेज पोझिशन बरोबर स्ट्रॅंगल स्ट्रॅटेजीज बरोबर ट्रेडिंग करा. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टिंग. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये. सो धन्यवाद मित्रांनो, आपण हा व्लॉग पाहिल्याबद्दल. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये कळवा की तुमचे काय सजेशन्स आहेत ते. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टिंग.